या आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. अगाध्वया सदानुभवू अगाध्वया सदानुभवू तुझ्या त्रिविध भूतीला गौरव तुला परमवत्सला. उभं असतानाच प्रार्थना करूया. त्या प्रभू परमेश्वर देई बापाचा आभार मानू. येथवर त्याने आपल्या प्रत्येकाचं सहाय्य केलं, आपली काळजी घेतली. 2025 या सालाच्या अगदी शेवटच्या रविवारला आपण आहोत. या वर्षाचा हा शेवटचा रविवार आहे. परमेश्वर देई बापाने मागील वर्षभर आपल्या प्रत्येकाचं सहाय्य केलं. परमेश्वराची सेवा करण्याकरिता, त्याची भक्ती करण्याकरिता, त्याची आराधना करण्याकरिता त्याने आपल्यास त्याची कृपा पुरवली. त्याचं सहाय्य, त्याचं सामर्थ्य, त्याचं आरोग्य त्याने दिलं. होय पवित्र देई बापा, मनापासून तुझे आभार मानेन, तुझी स्तुती करीत, तुझ्या नावाला धन्यवाद देत. पुन्हा एक वार प्रभू या पवित्र वारी आम्ही तुझ्या समोर येतो. आम्ही आभार मानतो प्रभू मागील संपूर्ण आठवडा आणि पवित्र देई बाप्पा या वर्षातील त्या प्रत्येक आठवड्यासाठी जो तू आम्हाकरिता आशीर्वादाचा केला. तुझ्या भक्तीच्या दृष्टीने आम्हाकरिता तू आशीर्वादाचा केलास. तुझ्या भक्ती मंदिरामध्ये वेळ घालविण्याकरिता तू आमचं सहाय्य केलंस, आमची काळजी घेतलीस, आरोग्य दिलंस, तुझी कृपा पुरवलीस. प्रभू मनापासून आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देतो प्रभूचे. पुन्हा आज जेव्हा या पवित्र वारी आम्ही तुझ्या समोर येत आहोत प्रभू, आम्हा प्रत्येकावरती तू दया कर. आमच्या अपराधांची आम्हास क्षमा कर, आम्हास धुवून शुद्ध कर. आणि आज एक वार पुन्हा तुझ्या उपस्थितीमध्ये असणारी ती मोकळीकता, तुझ्या उपस्थितीमध्ये असणारं तुझं ते सामर्थ्य, चांगुलपण, तुझी ती शांती, तुझा तो आनंद, तुझं ते आरोग्य प्रभू, पुन्हा एक वार आज याचा अनुभव आम्ही मोकळीकतेने घेऊ शकू याकरिता आम्ही स्वतःला तुझ्या अधीन करीत आहोत. आमची क्षमा कर. पवित्र देई बापा, आमची विनंती आहे या भक्तीच्या वेळेमध्ये उत्तम प्रकारचं वातावरण तू आम्हास दे. तुझ्या लेकरांचं येणं परत जाणं सुरक्षित आशीर्वादित तू कर. जे प्रियजन दुखणाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत प्रभू, अशा प्रत्येकावरही तू मोठी दया कर आणि त्यास उत्तम आरोग्य दे.
पैतदेव बापा, आजची ही सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये समर्पित करीत आहोत. आशीर्वादित कर आणि तुझं गौरव तू करून घे. तुझे आभार मानित प्रार्थना प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. दोन 2025च्या शेवटच्या रविवारी आपण आहोत आणि हा रविवार जो आहे हा विशेष उपकार स्तुतीचा रविवार आहे. आणि आजच्या या पवित्र वारी ज्यावेळेस आपण भक्ती मंदिरामध्ये बसलेलो आहोत, आपण विशेष देवबापाचे आभार मानूया याकरिता की मागील वर्षभर त्याने आपल्या प्रत्येकाचं सहाय्य केलं. विशेषतः त्याच्या भक्तीच्या दृष्टीने त्याने जी कृपा आम्हास पुरवली. आज कदाचित आमच्याकडे ही संधी असेल की आम्ही आमच्या स्वतःचं आत्मपरीक्षण करू शकू की या 2025 मध्ये विशेष करून पवित्र वारी भक्ती करण्याच्या दिशेने आमची मनस्थिती काय होती. आम्ही किती रविवार चर्चमध्ये भक्तीमध्ये उपस्थित होतो, किती रविवार आम्ही अनुपस्थित होतो आणि त्याचं कारण काय. आणि या दिशेने आम्हाला आमच्या जीवनाचं परीक्षण आम्हाला करता येईल आणि उपकार स्तुतीचा यज्ञ आम्ही आमच्या जीवनामधून त्या प्रभू परमेश्वराला सादर करू शकतो. उपासना संगीतामधून 40 नंबरचं गीत, जगदुद्धारक प्रभू येशूला नित्य मुखे गावे, सेवावे करी नयनी बघावे, चित्ताने द्यावे. प्रभु येशूला नित्य मुखे गावे, सेवावे करी नयनी बघावे, चित्ताने घ्यावे. सेवावे करी नयनी बघावे, चित्ताने घ्यावे. पराच्या ज्या शब्दाने विश्वे ही दिसती, आदि अंत भावना ज्यामध्ये अंतर्गत होती. आदि अंत भावना ज्यामध्ये अंतर्गत होती. भूत भव्य की वर्तमान है जा प्रभुच्या हाती. देह धराया लावी त्याला पतितांची प्रीती. देह धराया लावी त्याला पतितांची प्रीती. अनन्य आमचा पिता तारिता, जीवन झाला नता तत्वता. धरणीला स्वर्गता अर्पिता. तयास विसरून व्यर्थ कशाला लोकी भटकावे. माय सोडूनी सुधार्थ बाळे कोठे मी जावे. माय सोडूनी सुधार्थ बाळे कोठे मी जावे. चिंतमनी सोडूनी प्रस्तर, चिंतामणी सोडूनी प्रस्तर, कोणी करी घ्यावे. काम
कामदुदा सोडून अजयच्या मागे लागावे. कामदुदा सोडून अजयच्या मागे लागावे. कल्पलता सोडून शाल्मली शोधित हिंडावे. नित्यसुधा सोडून शुंठीला का स्वीकारावे. नित्यसुधा सोडून शुंठीला का स्वीकारावे. सदा पाय येशूचे पुढे मम अन्य विषय नच सुचे मना मग. जीवित नच हे रुचे तया विना. द्राक्षवेल तो शाखा त्याची मी मजला ठावे. मी पण गेले ख्रिस्त ख्रिस्त हे या पुढती रावे. मी पण गेले ख्रिस्त ख्रिस्त हे या पुढती गावे. जगदुद्धारक प्रभु येशूला नित्य मुखे गावे. सेवावे करी नयनी बघावे. चित्ताने घ्यावे. सेवावे करी नयनी बघावे. चित्ताने घ्यावे. द्राक्षवेल तो शाखा त्याची मी मजला ठावे. प्रभू येशू ख्रिस्ताने देखील आम्हाला हेच सांगितलेलं आहे की आम्ही त्याच्या फांद्या आहोत. आणि जर फांदी त्या मूळ वेलापासून जर वेगळी असली तर तिला स्वतःहून काही करता येत नाही. परंतु जर ती फांदी त्या वेलामध्ये लागलेली आहे तर ती फळ देणारी ठरते. आणि म्हणून जेव्हा तुम्ही आणि मी त्या आपल्या प्रभू ख्रिस्तामध्ये आहोत त्याच वेळेस आमच्या जीवनामधून ज्या सर्व गोष्टी ख्रिस्ताशी संबंधित आहेत त्या आमच्या जीवनामधून देखील त्या ठिकाणी दिसून येतात. आणखीन एक गीत गाऊया. प्रभूची प्रीती पतितांवरी शास्त्रात वर्णिली पहा खरी. प्रभूची प्रीती पतितावरी शास्त्रात वर्णिली पहा खरी. तेथे आढळली सुवार्ता ही ख्रिस्त हाताळील मजलाही. आता सदा आनंदित मी मजलाही ख्रिस्त तारी. आता सदा आनंदित मी सुवंद्य प्रीती ती. मजलाचा रास उद्धाराया प्रेमे तो आला जगी राहाया. प्रेमेच खांबी प्रभू टांगला म्हणून तो अति प्रिय मला. आता सदा आनंदित मी मजलाही ख्रिस्त तारी. आता सदा आनंदित मी सुवंद्य प्रीती.
प्रिय ख्रिस्ता कधी विसरतो, तरी तो मला नाची सोडितो. ही अनिवार प्रीती स्मरुनी, शरण जातो त्या मिरडूनी. आता सदा आनंदित मी, मजलाही ख्रिस्त दारी. आता सदा आनंदित मी, सुवंद्य प्रीती. कशी ती प्रीतीकडे तुझला, कोणी विचारी जरी मजला. तरी सदात्मा बोले अंतरी, तुझवरी ख्रिस्त प्रीती करी. आता सदा आनंदित मी, मजलाही ख्रिस्त तारी. आता सदा आनंदित मी, सुवंद्य प्रीती. या विश्वासात समाधान फार, ख्रिस्त मला कधी न टाकणार. सैतान सत्ता नाहीशी होती, जेव्हा मी वर्णी ख्रिस्ताची प्रीती. आता सदा आनंदित मी, मजलाही ख्रिस्त तारी. आता सदा आनंदित मी, सुवंद्य प्रीती. आहा मी स्वर्गाशी जाईन वर, पाहीन जेव्हा तो राजा सुंदर. तेव्हा गाईन दूता संगती, ख्रिस्ताची अपरिमित प्रीती. आता सदा आनंदित मी, मजलाही ख्रिस्त तारी. आता सदा आनंदित मी, सुवंद्य प्रीती. प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याचा आनंद साजरा करणे म्हणजे काय, तर त्याच्या प्रीतीचा अनुभव घेणे आमच्याकरिता आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. हा प्रभू येशू ख्रिस्त जो आम्हाकरिता या जगात आला, देवाचं प्रेम, देवाची प्रीती त्याच्याद्वारे आम्ही आमच्या जीवनामध्ये अनुभवू शकतो. यावेळेस एक स्तोत्र आपण वाचूया. ऑस्कर आपल्यासाठी एक स्तोत्र वाचेल. सर्वांना सलाम. आपण स्तोत्र वाचणार आहोत. स्तोत्र संहिता 34. स्तोत्र संहिता 34. परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करेन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. माझा जीव परमेश्वराच्या ठाई प्रतिष्ठा मिरवेन, दीन हे ऐकून हर्ष करीतील. तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा, आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णूया. मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला. त्याने माझ्या सर्व भयांपासून मला सोडविले. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले. त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवणार नाहीत. या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडविले. परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्यांच्या सभोवती छावणी देतो आणि त्याचे संरक्षण करीतो. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याच्यावर भाव ठेवितो तो पुरुष धन्य. परमेश्वराचे पवित्र जन हो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही. तरुण सिंहांनाही वान पडते व त्याची उपासमार होते, परंतु परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वान पडत नाही. देवबापी बसले आपल्यासाठी आशीर्वाद करू. थँक्यू. स्तोत्र संहिता
34 आणि त्यामधून वचन 1 ते 10 ऑस्करने आपणाकरिता वाचलेली आहे. आणि आम्हाला माहिती आहे की स्तोत्र 34 जे आहे हे उपकार स्तुतीचं स्तोत्र आहे. आजचा रविवार जो आहे हा विशेषतः उपकार स्तुतीचा रविवार आहे. आणि मागील वर्षभरासाठी, मागील वर्षातील प्रत्येक रविवारसाठी आम्ही देवाचे आभार मानावेत. प्रियांनो, हे फार सहज आणि सोपं नाही की आम्ही उठावं आणि त्याच्या भक्तीसाठी सामोरे जावं. परंतु ही परमेश्वराची कृपा आम्हावरती आहे. ही परमेश्वराने आपली केलेली निवड आहे, ज्याद्वारे आम्ही त्याच्या भक्तीकरिता त्याच्या मंदिरामध्ये येऊ शकतो. आम्हाला माहिती आहे की शल्मोनाने जे मंदिर बांधलं त्या मंदिरामध्ये कोणी कुठं जायचं, याजक कुठं असणार, ते परमपवित्र स्थान काय आहे, ते पवित्र स्थान काय आहे, त्या मंदिराचा भाग काय आहे, त्या मंदिरामध्ये भक्ती कशी करायची, या सर्व गोष्टींचे नियम त्या ठिकाणी होते. आणि कोणीही काहीही त्या ठिकाणी करू शकत नव्हतं. परमेश्वराने निवडलेले लोक त्या ठिकाणी आपापली जबाबदारी पूर्ण करत असत. परमेश्वर देवाने आम्हा सर्वांना निवडलं याकरिता की आम्ही नित्य त्याची भक्ती करावी, त्याची आराधना करावी, त्याच्या भक्ती मंदिरामध्ये यावं. आणि मागील वर्षभर प्रभू परमेश्वर देवबापाने त्याकरिता आपलं सहाय्य केलेलं आहे. आज ते लोक धन्य आहेत ज्यांनी 2025चा एकही रविवार भक्तीच्या दृष्टीने गमावलेला नाही किंवा मिस केलेला नाही. जे 2025च्या प्रत्येक रविवारी चर्चमध्ये गेलेत. कदाचित आम्हाला माहिती आहे की कधी कधी आम्ही बाहेर गावी असतो, कधी कुठं असतो, परंतु तरीही ज्या ठिकाणी आम्ही आहोत त्या ठिकाणी ही वेळ भक्तीची आहे, हा दिवस भक्तीचा आहे. आणि म्हणून मला माझ्या प्रभूच्या मंदिरामध्ये जाऊन त्याची भक्ती करायलाच पाहिजे. प्रियांनो, ही भूक, ही तहान, ही विचार हे आम्हाला परमेश्वरासोबत जोडणारी, बांधणारी अशा प्रकारची आहेत. स्तोत्रकर्ता यामध्ये म्हणतो की परमेश्वराचे पवित्र जन हो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही. तरुण सिंहांनाही वान पडते व त्यांची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूंची वान पडत नाही. या 2025 मध्ये आम्हाला काही उणे पडलेलं आहे काय? जर आम्हाला काही उणे पडलेलं आहे तर आम्हाला काय करण्याची गरज आहे? परमेश्वराचं भय धरा आणि आणखीन काय करा? परमेश्वराला शरण जा. कारण जर परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की त्याला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वान पडत नाही, तर हे परमेश्वराचं वचन आहे, हे अगदी सत्य आहे. आणि म्हणून जेव्हा आम्ही या 2025 कडे पाहतो आणि जर या 2025 मध्ये आम्हाला असं दिसून येतं की मला बऱ्याचशा गोष्टी उण्या पडलेल्या आहेत, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, तर प्रियांनो, परमेश्वराचं वचन आज जेव्हा आम्ही या शेवटच्या रविवारमध्ये आहोत, जेव्हा आम्ही 2026चं स्वागत करण्याकरिता अगदी तयार झालेलं आहोत, हे परमेश्वराचं वचन आम्हाकरिता आहे की त्याचं भय धरा, कारण त्याचं भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही. त्याला शरण जा, कोणत्याही चांगल्या वस्तूची वान तुम्हाला आणि मला पडणार नाही. देवबाप ही वचने आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाची करो. त्या प्रभू परमेश्वराचा आभार मानूया. आपल्या ओठांचं उपकार स्तुतिरूपी फळ त्याला सादर करूया. मागील वर्षभराची आठवण करत, सर्व गोष्टींसाठी आभार मानित, आपलं अंतःकरण त्या स्तुतीने भरून, त्या स्तुतीने भरलेल्या अंतःकरणाने त्या प्रभूला आपल्या ओठांचं फळ आपण सादर करूया. क्वायर यावेळेस पुढे येईल आणि क्वायर बरोबर काही गीतांच्याद्वारे आपल्या प्रभू देई बापाची स्तुती आराधना आपण करूया. प्रभू येशूच्या नावात सर्वांना सलाम. या प्रियांनी यावेळेस आपले नेत्र बंद करूया, प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझी आराधना करतो या सुंदर दिवसासाठी. तू महान आहेस देवप्पा, आमच्यावर प्रीती करणार आहेस. कृपाळू, दयाळू, मंदक्रोध आणि दयामय आहेस. तू सर्वात उंच आहेस देवप्पा. देवप्पा, तू आकाश आहेस प्रभू, आम्ही माती आहोत देवप्पा. तुझी आराधना करतो, तुझी स्तुती करतो देवप्पा, कारण देवप्पा तू आमच्यावर केलेले उपकार अगणित आहे देवप्पा. देवप्पा, त्याचं मोजमाप आम्ही करू शकत नाही देवप्पा. ते आमच्या गणने पलीकडे आहे. तुझ्या सर्व चांगुलपणासाठी, तुझ्या उपकारांसाठी, तुझ्या प्रीतीसाठी आम्ही तुझे आभार मानतो
देवप्पा या वर्षाच्या शेवटच्या रविवारी देवप्पा आम्ही तुझ्या उपस्थितीमध्ये असताना तुझे आभार मानतो देवप्पा की देवप्पा या वर्षामध्ये तुझी कृपा आम्हाला पुरवली देवप्पा तुझ्या मंदिरात येण्यासाठी. आणि देवप्पा प्रत्येक वेळी जेव्हा तुझ्या मंदिरात आम्ही आलो देवप्पा तू आम्हाला आशीर्वादित केला देवप्पा, म्हणून तुझी स्तुती करतो देवप्पा. या क्षणाला आम्ही तुला विनंती करतो देवप्पा की तू ये, तुझी आराधना करण्यासाठी आत्म्याने आणि खरेपणाने तुझी आराधना करण्यासाठी आमची मदत कर देवप्पा. आम्हाला आज नव्याने स्पर्श कर आणि देवप्पा तुझंच गौरव आमच्या जीवनाद्वारे करून घे. पुढील सर्व वेळ तुझ्या हातात सोपवून प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. त्या प्रियांनो त्या प्रभूची स्तुती करूया. सर्वांना येणार असं गीत गाऊ. प्रभू तव नाम सुवंदित गावे. प्रभु तव नाम सुवंदित गावे. प्रभु तव नाम सुवंदित गावे. मर्त्य पतित मी वंदुनी तुझला. मर्त्य पतित मी वंदुनी तुझला. मी चिरकाल जगावे. मी चिरकाल जगावे. प्रभु तव नाम सुवंदित गावे. प्रभु तव नाम सुवंदित गावे. त्वदितर ऐसा कोण जयाला. त्वदितर ऐसा कोण जयाला. गाऊन नित्यत गावे. गाऊन नित्यत गावे. प्रभु तव नाम सुवंदित गावे. प्रभु तव नाम सुवंदित गावे. निषेधने करीसी उपकारच तू. निषेधने करीसी उपकारच तू. हे कामी उबगावे. हे कामी उबगावे. प्रभु तव नाम सुवंदित गावे. प्रभु तव नाम सुवंदित गावे. मज ताराया ख्रिस्त दिलासी. मज ताराया ख्रिस्त दिलासी. तर तुझ मी उमगावे. तर तुझ मी उमगावे. प्रभु तव नाम सुवंदित गावे. प्रभु तव नाम सुवंदित गावे. देसी सदात्मा मजला की मी. देसी सदात्मा मजला की मी. तव मार्गी न डगावे. तव मार्गी न डगावे. प्रभु तव नाम सुवंदित गावे. प्रभु तव नाम सुवंदित गावे.
दयामध्ये तानसे की सदयामध्ये तानसे की तव मुख नित्य बघावे तव मुख नित्य बघावे प्रभु तव नाम सुवंदित गावे प्रभु तव नाम सुवंदित गावे मर्त्य पतित मी बंधुनी तुझला मर्त्य पतित मी बंधुनी तुझला मी चिरकाल जगावे मी चिरकाल जगावे प्रभु तव नाम सुवंदित गावे प्रभु तव नाम सुवंदित गावे. स्तोत्रकर्ता म्हणतो, मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी, मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे. प्रियांनो, देवाने आपले आठवण करावी या देखील लायकीचे आपण नव्हतो, पण त्याने आपल्यावर इतकी प्रीती केली की आपलं तारण करण्यासाठी ख्रिस्त देऊन टाकला. या प्रियांनो, या देवाची स्तुती करूया. पुन्हा एक गीत गाऊया. येशू तेरी दया से मैं जीवन जीता हूँ, येशू तेरी कृपा से मैं आगे बढ़ता हूँ. ही त्याची दया आणि त्याची कृपाच आहे प्रियांनो, जी रोज रोज आम्हाला पुढे नेत आहे. यीशु तेरी दया से मैं जीवन जीता हूँ, यीशु तेरी कृपा से मैं आगे बढ़ता हूँ. यीशु तेरी दया, यीशु तेरी दया से मैं जीवन जीता हूँ, यीशु तेरी कृपा से मैं आगे बढ़ता हूँ. धन्यवाद 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 यीशु तेरा धन्यवाद 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 यीशु तेरा धन्यवाद. फूलों में रंग तूने डाला, पंछी को गाना तूने सिखाया, सागर से गहरा प्यार तेरा, आसमानों से तू है ऊंचा. फूलों में रंग तूने डाला, पंछी को गाना तूने सिखाया, सागर से गहरा प्यार तेरा, आसमानों से तू है ऊंचा. धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद 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 यीशु तेरा धन्यवाद. भोजन से तृप्त करता, तन को मेरे कपड़ों से ढकता, मेरे सारे दुख दर्द को नृत्य में बदल देता. भोजन से तृप्त करता, तन को मेरे कपड़ों से ढकता, मेरे सारे दुख दर्द को नृत्य में बदल देता. धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद 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 यीशु तेरा धन्यवाद. तू है यहोवा शालो, शांति देने वाला, तू है यहोवा नीसी, जय हरदम देने वाला, तू है यहोवा शालोम, शांति देने वाला, तू है यहोवा नीसी, जय हरदम देने वाला. धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद 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 यीशु तेरा धन्यवाद. यीशु तेरी दया,
यीशु तेरी दया से मैं जीवन जीता हूँ, यीशु तेरी कृपा से मैं आगे बढ़ता हूँ। धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद, धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद, धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद, धन्यवाद धन्यवाद पिता तेरा धन्यवाद, धन्यवाद धन्यवाद पवित्र आत्मा तेरा धन्यवाद, धन्यवाद धन्यवाद राजा राजा तेरा धन्यवाद। जे आपल्याला आपल्या जागेवर उभं राहूया यावेळेस। खरोखर आम्ही भस्म झालो नाही, ही केवळ त्याची दया आणि त्याची कृपा आहे प्रियांनो। आपण त्याचं मन दुखवलेलं आहे, पण तरी पण त्याने आपल्यावर प्रीती केली आहे, आपल्याला सांभाळलं आहे, आपली काळजी घेतली आहे। त्याच्या नावाला उंच करूया। येशू तेरा नाम सबसे ऊंचा है, एक गीत सर्वजण मिळून गाऊया। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। जिस नाम में है मुक्ति, जिस नाम में है शक्ति, जिस नाम में है शांति, देता वो नाम चंगाई। जिस नाम में है मुक्ति, जिस नाम में है शक्ति, जिस नाम में है शांति, देता वो नाम चंगाई। जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम। जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। बीमारी से, गरीबी से, शाप से है छुड़ाता, वो नाम है जो अंधों को रोशनी भी देता। बीमारी से, गरीबी से, श्राप से है छुड़ाता, वो नाम है जो अंधों को रोशनी भी देता। जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम। जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम। यीशु तेरा नाम
करूया प्रियांनो. आपलं लक्ष त्याच्याकडे लागलेलं असताना त्याला म्हणूया, प्रभू तू सर्वात उंच आहेस, तू सर्वात महान आहेस प्रभू. तू समान कोणीही देव नाही देवप्पा. देवप्पा तुझ्या देवप्पा आम्ही देवप्पा तुझी तुलना कोणासोबत करणार देवप्पा? कोणासोबत देवप्पा तुझी तुलना नाही प्रभू. तू अनमोल आहेस प्रभू, तू सुंदर आहेस. तू महान आहेस. आम्ही तुला उंच उंच आणि उंच करतो प्रभू. तुझ्या नावामध्येच प्रभू आम्हाला आरोग्य आहे. तुझ्या नावामध्येच प्रभू आम्हाला मुक्ती आहे. तुझ्या नावामध्येच आम्हाला शांती आहे देवप्पा. तुझ्या नावामध्येच आम्हाला जीवन आहे प्रभू. तुझ्या नावामध्येच आम्हाला संरक्षण आहे देवप्पा. मी म्हणतो प्रभू तूच आमचा राजा आहेस. आणि प्रभू आज आमचं समर्पण तुला करतो. तुला उंच आणि उंच करतो. मेरी कल्पना से सुंदर हो तुम, मेरी सोच से भी बेहतर हो तुम. मेरी कल्पना से सुंदर हो तुम, मेरी सोच से भी बेहतर हो तुम. मेरी चट्टान मेरा बल जो हो तुम, मेरी इबादत में बसते हो तुम. मेरी चट्टान मेरा बल जो हो तुम, मेरी इबादत में बसते हो तुम. मेरी कल्पना से सुंदर हो तुम, मेरी सोच से भी बेहतर हो तुम. मेरी कल्पना मेरी कल्पना से सुंदर हो तुम, मेरी सोच से भी बेहतर हो तुम. राजाओं के राजा हो तुम, सारे जहां के बादशाह हो तुम. राजाओं के राजा हो तुम, सारे जहां के बादशाह हो तुम. मेरी कल्पना से सुंदर हो तुम, मेरी सोच से भी बेहतर हो तुम. मेरी कल्पना से सुंदर हो तुम, मेरी सोच से भी बेहतर हो तुम. आफत में बने राहत हो तुम, जीवन की बने चाहत हो तुम. आफत में बने राहत हो तुम, जीवन की बने चाहत हो तुम. मेरी चट्टान मेरी चट्टान मेरा बल जो हो तुम, मेरी इबादत में बसते हो तुम. मेरी चट्टान मेरा बल जो हो तुम, मेरी इबादत में बसते हो तुम. राजाओं के राजा हो तुम, सारे जहां के बादशाह हो. सर्व मिळून राजाओं के राजा हो तुम, सारे जहां के बादशाह हो तुम. मेरी कल्पना से सुंदर हो तुम, मेरी सोच से भी बेहतर हो तुम. सर्व मिळून गाऊया प्रियांनो. मेरी कल्पना से सुंदर हो तुम,
मेरी सोच से भी बेहतर हो तुम। हा 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 लेलुया, 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 सारी सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम्ही हो, करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे ही गुणगान। सारी सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम्ही हो, करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे ही गुणगान। आहा हा हालेलुया, आहा हालेलुया, आहा हा हालेलुया, आहा हा हालेलुया, आहा हालेलुया, आहा हालेलुया, धन्यवाद करतो प्रभू, तुझी आराधना आम्ही करतो देवा. आम्ही म्हणतो पुन्हा एक बार, तूच आमचा राजा आहेस, तूच आमचा देव आहेस प्रभू, तूच आमचा मेंढपाळ आहेस देवा, तूच आम्हाला सांभाळणार आहेस, तूच एक विश्वास योग्य आहेस प्रभू. तुझी प्रीती महान आहे देवा प्रभू, त्याची कल्पना आम्ही करू शकत नाही देवा. तुला धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देतो प्रभू. प्रभू, त्या चुका आम्ही केल्या देवा, त्यांची आम्हाला क्षमा कर देवा. आणि देवा, जसं तू आमच्याशी विश्वासू आहेस देवा, तसे आम्ही तुझ्यासोबत विश्वासू राहावं देवा, अशी कृपा दया आमच्यावर कर देवा. आज इथं उपस्थित तुझ्या प्रत्येक लेकरावर देवा तुझ्या आशीर्वादाचा हात ठेव प्रभू. प्रभू, जर काही ओझे असतील प्रभू ते तू दूर कर. जर देवा कोणी आजारी असेल त्यांना आरोग्य दे देवा. तुझी शांती प्रत्येकाच्या अंतःकरणात दे देवा. तुझं वचन जेव्हा आम्ही ऐकू देवा, तू बोल देवा, आम्हाला स्पर्श कर, आम्हाला नवीन कर देवा. सर्व चुकीच्या वाईट गोष्टी आमच्या जीवनातून काढून टाक देवा. आणि देवा, जिथं आम्ही जाऊ देवा, तिथं आमच्या जीवनाद्वारे ख्रिस्त दिसेल देवा. तुझं नाव आमच्या जीवनाद्वारे उंच राहील देवा, आमच्या वागण्याद्वारे उंच राहील, आमच्या बोलण्याद्वारे देवा, आमच्या विचारांद्वारे ते उंच राहील देवा. असं कर. तुझी अद्भुत शांती देवा आम्हाला ते तू बोल प्रभू. बाळकसाहेबांना तुझ्या हातात सोपत आहे देवा, तुझी कृपा त्यांना पुरव. इथून पुढील सर्व वेळ तुझ्या हातांमध्ये सोपत आहे. प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. खाली बसूया. ओके, देवबापाचं जे वचन आहे त्याकडे आपलं लक्ष यावेळेस आपण लावूया. करिंदकरास दुसरे पत्र आपण काढूया.
करिन्थरास दुसरे पत्र 5वा अध्याय आणि वचन 16 आणि 17. करिन्थरास दुसरे पत्र अध्याय 5 वचन 16 आणि 17. तर मग आतापासून आम्ही कोणाला देहदृष्ट्या ओळखत नाही, आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखले होते तरी आता यापुढे त्याला तसे ओळखत नाही. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. परमेश्वर देई बाप, ही वचने आपणासाठी आशीर्वादाची करोत. प्रार्थना करूया. पवित्र देई बापा, आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानतो. तुझ्या समक्षतेमध्ये आम्ही आहोत, तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही आहोत. प्रभू, तुझं वचन आम्ही वाचत असताना, त्यावर मनन करत असताना तू आमचं सहाय्य कर. तू आम्हासोबत बोल आणि पवित्र देई बापा आम्हास आशीर्वादित कर. होय प्रभूजी, तुझ्या वचनाचं सामर्थ्य आम्हा प्रत्येकावरती तू ओत. प्रभूजी, तुझे आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. या महिन्यामध्ये, डिसेंबर महिन्यामध्ये, ज्यावेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याचा आनंद साजरा करीत आहोत, हा आनंद साजरा करीत असताना आम्हा सर्वांसाठी हे फार महत्वाचं आहे की आम्ही खरंच आनंदी आहोत का हे आम्हाला समजायला पाहिजे, याची जाणीव आम्हाला व्हायला पाहिजे. आणि आम्ही खरंच आनंदी केव्हा होतो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याचा उद्देश आम्हाला समजून येतो. आणि म्हणून या डिसेंबर महिन्यामध्ये आपण काय करत आहोत, आपण पाहत आहोत की प्रभू येशू ख्रिस्त जो या जगामध्ये आला तो कशाकरिता आला. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये का आला, कशाकरिता आला. आणि मागील 3 रविवारी आम्ही पाहण्याचा प्रयत्न केला. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्या ठिकाणी सांगतो की तो कशासाठी आला. पहिला रविवारचा विषय काय होता, तो कशासाठी आला, हरवलेले शोधावयास तो आला. त्यानंतर दुसऱ्या रविवारी आपण याच वचनाचा जो दुसरा भाग आहे त्यावरती मनन केलं, ज्यामध्ये आम्ही पाहिलं की तो हरवलेले शोधावयास व तारावयास तो आला. आणि मग तिसऱ्या रविवारी प्रभू येशू ख्रिस्ताने पुन्हा त्याच्या येण्याचा एक उद्देश आम्हाला त्या ठिकाणी सांगितला. आणि तो उद्देश आहे, मी आलो आहे ते का, तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी, आणि तीही कशी व्हावी, विपुलपणे प्राप्त व्हावी. प्रभू येशू ख्रिस्त हरवलेले शोधावयास आला, तारावयास आला, आम्हाला विपुल जीवन देण्याकरिता हा प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. आज जी 2 वचने वाचलेली आहेत, या 2 वचनांमधून पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याचा एक उद्देश आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि तो उद्देश काय आहे, प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला नवीन ओळख देण्यासाठी आला. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला एक नवीन ओळख देण्यासाठी आला. आजचा आपला विषय आहे, आजचा आपलं प्रतीक आहे, प्रभू येशू ख्रिस्त का जगात आला, तो मला एक नवीन ओळख देण्याकरिता या जगामध्ये आला. मी का आनंदी आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला, आणि प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये येऊन त्याने मला शोधून काढलं, त्याने माझं तारण केलं, त्याने मला विपुल जीवन दिलं, आणि त्याने मला एक नवीन ओळख त्याने मला दिलेली आहे. आता हा जो शास्त्र भाग किंवा ही जी 2 वचने आम्ही या ठिकाणी वाचलेली आहे, या 2 वचनांमध्ये पाऊल जो आहे ना, हा काय म्हणतो माहितीये का, तर मग आतापासून आम्ही कोणालाही देहदृष्ट्या ओळखत नाही. आम्ही एकमेकांना कसं ओळखतो, देहदृष्ट्याच ओळखतो ना. एकमेकांचे चेहरे आम्हाला माहीत आहे, शरीरयष्टी आम्हाला माहीत आहे, आमची नावं आम्हाला माहीत आहे, एकमेकांची नावं आम्हाला माहीत आहे, आणि त्यावरून आम्ही एकमेकांना ओळखतो. पण पाऊल या ठिकाणी असं म्हणतो की आता यापुढं
आम्ही कोणालाही देहदृष्ट्या ओळखत नाही. आणि पाऊल त्यात आणखीन भर घालतो. काय भर घालतो माहितीये? जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखले होते तरी आता यापुढे त्याला तसे ओळखत नाही. यापुढे तसे ओळखत नाही. ख्रिस्त या जगामध्ये आला आणि आम्ही पाहिलं की त्याने स्वतःला लीन केलं, त्याने स्वतःला नम्र केलं, त्याने रिक्त केलं. गवानीमध्ये बाळ येशूला आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतो, परंतु आता जेव्हा आम्ही त्याला पाहणार त्यावेळेला तो गव्हाणीत नसणार. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर टांगलेलं पाहिलं. आमची अपराध त्याच्यावरती लादण्यात आली आणि आमचे अपराध घेऊन त्या वधस्तंभावरती आम्ही त्याला पाहिलं. परंतु आता यापुढे आम्ही त्याला परत तसं वधस्तंभावर पाहणार नाही. तर आम्ही त्याला कसं पाहणार? आता ज्यावेळेस आम्ही त्याला पाहणार तो त्याच्या सर्व वैभवाने आणि ऐश्वर्याने तो येणार आहे. आता आम्ही ख्रिस्ताला वधस्तंभावर पाहणार नाही, तर त्या पांढऱ्या सिंहासनावरती आम्ही त्याला पाहणार, ज्या ठिकाणाहून तो आपल्या लोकांना प्रतिफळ देताना आम्हाला दिसून येणार आहे. या जगामध्ये आल्यानंतर जी काही प्रतिमा किंवा जी काही ओळख ख्रिस्ताच्या संदर्भात आम्ही पाहिलेली आहे, आता जेव्हा तो परत येईल प्रियांनो, तो सर्व प्रकारच्या ऐश्वर्याने, त्या मोठ्या गौरवाने भरलेला तो असेल. आणि देवाची इच्छा तीच आहे ना की त्याचं गौरव आम्ही पाहावं. त्याचं दुःख सहन आम्ही पाहिलं, परंतु आता त्याचं गौरव देखील आम्हाला पाहायचं आहे. पाऊल म्हणतो की जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखलं, परंतु आता आम्ही त्याला परत तसं ओळखत नाही. का? कारण मग पाऊल त्या ठिकाणी असं म्हणतो, म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे, ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पाहते नवे झाले आहे. 2025 जुनं झालेलं आहे, संपलेलं आहे. 2025च्या जर काही गोष्टी आम्ही अजूनही पकडून ठेवलेल्या असतील तर ते संपत चाललेलं आहे, ते सोडून टाका. 2025 संपत आहे. आम्हाला 2025 मधल्या ज्या काही गोष्टी असतील त्या आम्हाला सोडून टाकायच्या आहेत आणि जे नवीनपण आम्हाला आमच्या ख्रिस्तामध्ये प्राप्त झालेलं आहे ते नवीनपण आम्हाला आमच्या जीवनामध्ये धारण करायचं आहे. प्रियांनो, आमच्यासाठी आज हे फार महत्त्वाचं आहे की जेव्हा आम्ही या विषयावरती मनन करत आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला एक नवीन ओळख दिलेली आहे. आता वास्तविक पाहता हा विषय जो आहे ना, हा फार मोठा विषय आहे. पवित्र शास्त्रामध्ये पुष्कळ काही त्या दिशेने आपणाला सांगितलेलं आहे, परंतु तुम्हाला ज्या दोन गोष्टी माहीत आहे त्याच दोन गोष्टी मी पुन्हा एकदा तुमच्या समोर ठेवणार आहे. फार जास्त खोलामध्ये आपण त्या ठिकाणी जाणार नाही, परंतु दोन फार महत्त्वाच्या गोष्टी ज्या आम्हाला एक नवीन ओळख ज्यामध्ये आम्हाला प्राप्त होते प्रियांनो, त्या दोनच गोष्टी पुन्हा आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत किंवा त्यावरती मनन करणार आहोत. आणि म्हणून प्रियांनो, जी पहिली ओळख आम्हाला ख्रिस्तामध्ये प्राप्त झालेली आहे, जी एक नवीन ओळख आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये प्राप्त झालेली आहे प्रियांनो, ती ओळख म्हणजे आता आम्ही देवाची लेकरे आहोत. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये पहिल्या अध्यायामध्ये फार स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तो त्याच्या स्वकीयांकडे आला, परंतु त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, म्हणजेच त्याच्या नावावरती विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिलेला आहे. काय आहे आता तुमची आणि माझी ओळख या जगामध्ये? आम्ही देवाची लेकरं आहोत. आम्ही देवाच्या कुटुंबाचे लोक आहोत. आम्ही देवाच्या घरचे लोक आहोत. आम्ही देवाच्या घरचे लोक आहोत. ख्रिस्तामध्ये ही नवीन ओळख आम्हाला प्राप्त झाली. आम्ही पूर्वी देवाची लेकरं नव्हतो. पूर्वी आम्ही देवाच्या घरचे लोक नव्हतो, परंतु प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला आणि या जगामध्ये येऊन त्याने आम्हाला ही एक नवीन ओळख प्राप्त करून दिलेली आहे. मग जर पूर्वी आम्ही देवाच्या घरचे लोक नव्हतो, जर पूर्वी आम्ही देवाची लेकर नव्हतो, तर आम्ही कोण होतो? तर त्याचं उत्तर देखील आम्हाला माहित आहे. आम्ही कोण होतो पूर्वी?
आम्ही देवाचे वैरी होतो. आम्ही देवाचे वैरी होतो. देवाचे वैरी. मनुष्य कसा देवाचा वैरी होऊ शकतो बरं? मनुष्य कसा देवाचा वैरी होऊ शकतो? ज्या वेळेस मनुष्य देवाच्या नियमांविरुद्ध बंड करतो, त्याच्या विरुद्ध उभा राहतो. परमेश्वराने जे करू नका म्हणून सांगितलेलं आहे, जेव्हा ते तो करतो ना, त्यावेळेला तो देवाचा वैरी जणू काही त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. देवा विरुद्ध उभं राहणं. एका बाजूला परमेश्वर आहे आणि त्याच्या विरुद्ध आम्ही काही कमी आहोत काय ना? तूच आम्हाला निर्माण केलं, तुझ्याच प्रतिरूपात आम्हाला निर्माण केलं, आम्हाला निवड स्वातंत्र्य दिलेलं आहे, आम्हाला मन दिलेलं आहे, आम्हाला इच्छा दिलेली आहे. मग आम्हाला आमच्या इच्छेप्रमाणे जगायला पाहिजे, आम्हाला आमच्या मनाप्रमाणे जगायला पाहिजे. पण तू प्रियांनो, ज्या वेळेस आम्ही आमच्या मनास येईल तसं जीवन ज्यावेळेस आम्ही जगू लागतो, त्यावेळेला पुष्कळदा प्रियांनो आम्ही जणू काही देवाच्या विरुद्ध आम्ही त्या ठिकाणी उभं राहत असतो. देवाविरुद्ध जणू काही आम्ही त्या ठिकाणी बंड करत असतो. पूर्वी आम्ही देवाचे वैरी होतो, त्याचे नियम मोडणारे, त्याच्या विरुद्ध वागणारे असे होतो. आणि त्याचा परिणाम काय होता? तर आम्ही क्रोधाची प्रजा होतो. देवाचे वैरी ठरल्यामुळं आम्ही काय होतो? आम्ही क्रोधाची प्रजा होतो. देवाचा क्रोध आम्हाला माहितीये, नियम मोडणाऱ्यावरती, आज्ञा मोडणाऱ्यावरती देवाचा क्रोध आम्हाला पाहायला मिळतो. देवाचा क्रोध आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. परंतु आता जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला आणि ज्यावेळेस आम्ही त्याचा स्वीकार केला, म्हणजेच आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला, ही नवीन ओळख आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. प्रियांनो, आता आम्ही देवाची लेकरं आहोत. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही देवाची लेकरं आहोत असं म्हणतो ना, त्यावेळेला ना दोन गोष्टीचा अर्थ मला त्यामध्ये दिसून येतो. दोन गोष्टी. देवाची लेकरं ज्यावेळेस आम्ही आता स्वतःला म्हणतो ना, दोन गोष्टी त्या ठिकाणी आमच्या जीवनात दिसून येतात. एक तर अधिकार आणि दुसरं आमचं बदललेलं स्थान. एक आमचा अधिकार आणि दुसरं आमचं बदललेलं स्थान. जर पुन्हा आपण त्या ठिकाणी येऊया की ज्यावेळेस आम्ही असं म्हणतो की आम्ही आता देवाची लेकरं आहोत, त्यावेळेस आम्हाला हे लक्षात येतं की आम्हाला अधिकार प्राप्त झालेला आहे आणि दुसरं म्हणजे आमचं बदललेलं स्थान. आता अधिकार, तुम्हाला आठवत असेल की शेवटच्या रविवारचा म्हणजे मागच्या रविवारचा जो संदेश होता, आपण तो इथंच थांबवलेला होता. ज्यावेळेस आपण विपुल जीवनाबद्दल विचार करत होतो, प्रभू येशू ख्रिस्त आला आणि त्याने आम्हाला विपुल जीवन दिलं. त्यामध्ये जो शेवटचा भाग आम्ही पाहिला, हे विपुल जीवन काय आहे? तर हे विपुल जीवन अधिकारयुक्त जीवन आहे. हा अधिकार पृथ्वीवरचाही आहे आणि हा अधिकार स्वर्गामधला देखील आहे. हा अधिकार तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये प्राप्त झालेला आहे. हा अधिकार आम्हाला कोणा मनुष्यापासून प्राप्त झालेला नाही, तर हा अधिकार आम्हाला देवापासून त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे, कारण आम्ही देवाची मुले त्या ठिकाणी आहोत. प्रियांनो, परमेश्वरापासून मिळालेला हा जो अधिकार आहे, आम्हाला माहिती आहे की आमच्या जीवनामध्ये हा कोणीही आमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये, प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर आम्हाला हा आमचा अधिकार त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. आता ज्यावेळेस आम्ही बदललेल्या स्थानाबद्दल बोलतो, ज्यावेळेस आम्हाला हा अर्थ त्यामधून कळतो की आम्ही देवाची लेकरं आहोत, म्हणजे आता त्या ठिकाणी काय झालेलं आहे? आमची जागा बदलण्यात आलेली आहे, आमचं स्थान बदलण्यात आलेलं आहे. पूर्वी आम्ही काय होतो? देवाचे वैरी होतो. आता आम्ही काय झालेलो आहोत? देवाच्या बाजूचे झालेले आहोत. पहिले आम्ही देवाच्या विरुद्ध उभे राहणारे होतो, परंतु आता आम्ही देवाच्या बाजूने उभे राहणारे झालेलो आहोत. पूर्वी आम्ही क्रोधाची प्रजा होतो, आता आम्ही कृपेची प्रजा आहोत.
पूर्वी आम्ही क्रोधाची प्रजा होतो, आता आम्ही कृपेची प्रजा आहोत. पूर्वी जे आम्ही त्याचे विरोधी आणि त्याचे वैरी होतो, आता आम्ही त्याच्या घरचे लोक झालेले आहोत. त्याचे स्वतःचे लोक आम्ही त्या ठिकाणी झालेला आहोत. प्रियांनो, पूर्वी जे आम्ही अंधकाराची प्रजा होतो, त्या आता आम्ही प्रकाशाची प्रजा झालेले आहोत. तुमच्या लक्षात येते का मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे? ज्यावेळेस मी तुम्हाला हे म्हणत आहे की प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवण्याद्वारे आम्हाला देवाची मुले होण्याचा अधिकार मिळालेला आहे, ही जी एक नवीन ओळख आम्हाला प्राप्त झालेली आहे, पूर्वी ही ओळख आमची नव्हती. पूर्वी आम्ही याच्या अगदी विपरीत होतो, परंतु आता आम्हाला ही एक नवीन ओळख प्राप्त झालेली आहे की ज्यामध्ये आता आम्ही देवापासून अधिकार प्राप्त पावलेले लोक आहोत आणि आमचं स्थान देखील त्या ठिकाणी बदलण्यात आलेलं आहे. अगदी ना जणू काही अपोजिट सगळं काही होऊन जावं, विरुद्ध सगळं काही होऊन जावं, अचानक आमचं स्थान त्या ठिकाणी बदलण्यात आलेलं आहे. प्रियांनो, आणि म्हणून ही ओळख आमच्यासाठी फार महत्वाची आहे. देवापासून मिळालेला अधिकार आणि बदललेलं स्थान हे आम्ही आमच्या जीवनामध्ये कशा प्रकारे समजून घेतो आणि कशा प्रकारे आम्ही त्यामध्ये समोर किंवा आमच्या ख्रिस्ती जीवनाला आम्ही समोर घेऊन जातो, हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. दुसरी ओळख जी आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये प्राप्त झालेली आहे ती म्हणजे आता आम्हाला एक नवीन नाव प्राप्त झालेलं आहे. मला असं वाटतं तुम्हाला कळालं असेल. कळालं तुम्हाला काय नवीन नाव प्राप्त झालेलं आहे आम्हाला? तो तर अधिकार प्राप्त झालाच, ती एक ओळख तर आम्ही पाहिलीच. आणखीन एक नाव आम्हाला प्राप्त झालेलं आहे. मला असं वाटलं की लगेच तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर द्याल. काय नाव? ख्रिस्ती हे नाव आम्हाला प्राप्त झालेलं आहे. ही एक नवीन ओळख आम्हाला प्राप्त झालेली आहे. बरं, सगळ्यात पहिले ही ओळख कोणाला कुठं प्राप्त झाली या प्रश्नाचं उत्तर देता येईल का? अंतुकियामध्ये. कोणाला प्राप्त झाली ओळख? शिष्यांना अंतुकियामध्ये पहिल्याने ख्रिस्ती हे नाव देण्यात आलं, हे आम्हाला आता माहित आहे. पहिल्याने सुरुवात कुठून झाली? त्या अंतुकियामध्ये जी शिष्य त्या ठिकाणी होती, त्या शिष्यांना ही ओळख त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून प्रियांनो, ही ओळख शिष्यांना प्राप्त झालेली आहे. शिष्य कोण असतात? आपल्या प्रभूचं, आपल्या गुरुचं अनुकरण करणारे. त्यांना ही ओळख त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आता ज्यावेळेस तुम्हाला आणि मला ख्रिस्ती हे नाव, ही नवीन ओळख प्राप्त झालेली आहे, प्रियांनो, ही ओळख आम्हाला जगापासून वेगळं करते. समजतं तुम्हाला हे? ख्रिस्ती हे नाव आम्हाला प्राप्त झालं, ही ओळख आम्हाला प्राप्त झाली आणि ही ओळख आम्हाला जगापासून वेगळं करणारी अशा प्रकारची आहे ना. शिष्यांची एक विशिष्ट जीवनशैली आम्हाला दिसून येते. जगाची पण एक जीवनशैली आहे, जगाची पण जीवनशैली आहे, परंतु या जगामध्ये राहत असताना ज्यांचं जीवन ख्रिस्तासारखं दिसून येतं, जे त्या मार्गाने चालणारे म्हणजे ख्रिस्ताच्या मार्गाने चालणारे या प्रकारे ओळखल्या जातात, त्याच लोकांना ख्रिस्ती म्हटल्या जातं. आम्हाला फार बरं वाटतं ना की आम्ही ख्रिस्ती आहोत, परंतु लक्षात घ्या, हे ख्रिस्ती नाव कोणाला प्राप्त झालं? तर जे या जगामध्ये ख्रिस्ताच्या मार्गाने चालणारे असे ओळखण्यात आले. शिष्यांनी स्वतःला हे नाव नाही दिलं. तुम्ही आणि मी स्वतःला हे नाव नाही दिलं, बाबा आम्ही ख्रिस्ती आहोत, आम्ही ख्रिस्ताच्या मार्गाने चालतो. हे नाव मंडळीने स्वतःला नाही दिलेलं, हे नाव आम्ही नाही निवडलेलं आहे. हे नाव आम्हाला कोणी दिलेलं आहे? जगाने दिलेलं आहे. कारण जगाने हे ओळखलं की हे
आमच्यापेक्षा वेगळे आहेत, हे आमच्यापेक्षा वेगळे आहेत, हे यांची विचारसरणी आमच्या विचारसरणीसारखी नाही, यांची जीवनशैली आमच्या जीवनशैलीसारखी नाही, हे वेगळे आहेत. मग काय वेगळं आहे यांच्यामध्ये? तर यांच्यामध्ये ख्रिस्त त्या ठिकाणी दिसून येतो. ख्रिस्त जगामध्ये तुम्हाला, जगाच्या जीवनशैलीमध्ये तुम्हाला ख्रिस्त दिसून येणार नाही. ख्रिस्त हा केवळ त्याच्या मंडळीमध्ये आणि मंडळीच्या जीवनशैलीमध्येच तो दिसून येईल. आणि म्हणून त्यासाठी प्रियांनो, हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे की आमची जीवनशैली जी आहे ना, ही जगापेक्षा भिन्न अशी ती असायला पाहिजे. प्रभावी ख्रिस्ती जीवन जर आम्हाला जगायचं आहे तर आपल्या जीवनशैलीवरती विशेष लक्ष द्या. प्रभावी ख्रिस्ती जीवन जर जगायचं आहे तर आपल्या जीवनशैलीवरती विशेष लक्ष द्या. जर माझी जीवनशैली आणि जगातील जीवनशैली जर ही एकच आहे, एकसारखीच आहे, त्यामध्ये कुठलाही वेगळेपणा नाहीये, तर माझ्या ख्रिस्तीपणाचा प्रभाव कधीच त्या ठिकाणी दिसून येणार नाही, कोणावरही तो प्रभाव पडणार नाही. किती साधी गोष्ट आहे ना. जर शिष्यांच्या जीवनामध्ये काहीही वेगळेपणा जगाला दिसून आला नसता तर ही ओळख कधीच आम्हाला प्राप्त झाली नसती. जगाने शिष्यांना ख्रिस्ती कधीच म्हटलं नसतं जर ख्रिस्त या शिष्यांच्या जीवनशैलीमधून त्यांना दिसून आला नसता तर. आणि म्हणून हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे की जेव्हा आम्हाला ख्रिस्ती हे नाव प्राप्त झालेलं आहे त्यावेळेस आम्हाला आमच्या जीवनशैलीकडे देखील फार विशेष लक्ष आम्हाला द्यायचं आहे. या दिवसांमध्ये एक फार म्हणजे अतिशय संवेदनशील असा एक मुद्दा आम्हाला विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये दिसून येतो आणि तो मुद्दा आहे रिझर्वेशन्सशी संबंधित, है ना, आरक्षणाशी संबंधित. आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, परंतु आम्ही मूळ यातून आम्ही आलेला आहोत. मग आमचं आरक्षण काय, आमच्या आरक्षणाच्या संदर्भात काय? आज आम्हाला माहिती आहे की हा मुद्दा उचलला जात आहे की जर तुम्ही ख्रिस्ती झालेत तर मग आता तुमचं आरक्षण तुम्हाला कशाला पाहिजे. ह्या काही गोष्टी आम्हाला आज आमच्या अवतीभोवती दिसून येतील. प्रियांनो, आम्ही देवाचे लोक आहोत आणि त्यामुळं हा मुद्दा जो आहे ना, हा आम्ही फार सावधगिरीने आम्ही समजून घ्यायला पाहिजे. जर आम्ही ख्रिस्ती आहोत ना तर ख्रिस्तच आमच्या जीवनशैलीमधून, ज्या प्रत्येकाने प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे, देवाची इच्छा आहे, प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की त्या ठिकाणी आम्ही त्याचं गौरव पाहावं. मला माहिती आहे की हा मुद्दा फार संवेदनशील आहे. काही जणांना हे आवडेल, काही जणांना कदाचित हे नाही आवडणार, परंतु हे समजून घेणं फार महत्वाचं आहे की या दिवसांमध्ये जेव्हा मंडळीच्या विरोधात अशा प्रकारचं वातावरण तयार केलं जात आहे त्यावेळेस ख्रिस्ताची मंडळी या नात्याने, जी ख्रिस्तामध्ये आम्हाला ओळख प्राप्त झालेली आहे, ती ओळख आम्ही कशी टिकवून ठेवणार आहोत. आमच्यासाठी आम्हाला जे नाव प्राप्त झालेलं आहे ना, ख्रिस्ती हे नाव जर आम्हाला प्राप्त झालेलं आहे तर हे आम्हाला जगापासून वेगळं करणार आहे. आणि म्हणून संविधानामध्ये जी काही अधिकार आम्हाला प्राप्त झालेली आहे, रिझर्वेशनच्या संदर्भात ज्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहे, त्या रीतसर नीट अभ्यासपूर्वक आम्ही त्या आमच्या जीवनामध्ये त्यांचा अधिकार आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही घेऊ शकतो. परंतु जर त्यामुळं माझी ओळख जर बिघडते, ख्रिस्ताची ओळख जर माझ्या जीवनातून बिघडते, तर मी त्यासाठी फार सावधगिरीने विचार करणं फार महत्वाचं आहे. कारण मला जगाने ही ओळख दिलेली आहे, मी ही स्वतःला ही ओळख मी मागितलेली नाही, परंतु जगाने ज्यावेळेस माझा वेगळेपणा पाहिला, ज्यावेळेस जगाने माझ्यामध्ये ख्रिस्ताला पाहिलं, त्यावेळेस जगाने मंडळीला
ख्रिस्ती, शिष्यांना ख्रिस्ती हे नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. उगाच नाही म्हटलं. जगाचे उलथापालथ करणारे या ठिकाणी आलेले आहेत. उगाच नाही म्हटलं. जगाची उलथापालथ अशी सहज नाही होत. जगाची उलथापालथ करण्यासाठी ना तुम्हाला ख्रिस्त आणि शिष्यांचं जीवन तुम्हाला त्या ठिकाणी पाहावं लागेल प्रियांनो, की त्यांच्या जीवनामध्ये जी ओळख त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झाली प्रियांनो, काय कशा प्रकारे त्यांनी त्याद्वारे जगाची उलथापालथ त्या ठिकाणी केलेली आहे. आज तुम्हाला आणि मला देखील देवबापाने तो अधिकार आणि ती संधी, ती ओळख आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त करून दिलेली आहे. तुम्ही आणि मी देखील ही जी नवीन ओळख आम्हाला प्राप्त झालेली आहे प्रियांनो, याद्वारे आम्ही देखील आमच्या जीवनामधून देवाचं गौरव त्या ठिकाणी करू शकतो. आता ख्रिस्ती ही जी ओळख आमची आहे, यामुळं आम्ही जगापासून तर वेगळे केल्या जातो. त्याच वेळेस ख्रिस्ती ही ओळख आम्हाला ख्रिस्ताचं अनुकरण करण्यासाठी देखील उत्तेजन देते. समजतं? ख्रिस्ती ही ओळख आम्हाला जगापासून वेगळं करते, जगाच्या जीवनशैलीपासून वेगळं करते. त्याच वेळेला ख्रिस्ताचं अनुकरण करण्याकरिता देखील ती आम्हाला उत्तेजन देते. मी तुम्हाला आरंभाला सांगितलं, हे नाव कोणाला देण्यात आलं? शिष्यांना देण्यात आलं. शिष्य काय करतात? शिष्य आपल्या गुरुचं, आपल्या प्रभूचं अनुकरण ते त्या ठिकाणी करतात. आणि म्हणून ही ओळख आम्हाला ख्रिस्ताचं अनुकरण करण्याकरिता त्या ठिकाणी उत्तेजन देते. सांगा बरं, ख्रिस्ताने काय काय केलं? ज्या गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये करू शकतो. ख्रिस्ताने वधस्तंभ वाहून नेला, आमच्यासाठी तो वधस्तंभावरती मारल्या गेला. आम्ही जाऊ शकतो का त्या वधस्तंभावरती? मग असं काय आहे जे ख्रिस्ताने केलं जे आम्हालाही करता येईल? सांगा बरं, थोडासा विचार करा बरं, भर टाका बरं. काय काय केलं ख्रिस्ताने? ख्रिस्ताने क्षमा केली. ओके, अजून? ख्रिस्ताने प्रीती केली. अजून? ख्रिस्ताने आज्ञा पालन केलं. आणखीन? ख्रिस्ताने रोग बरे केले, चमत्कार केलेत. आणखीन काय केलं? ख्रिस्ताने प्रार्थना पण केली. आणखीन काय केलं ख्रिस्ताने? शिष्यांना शिकवण दिली, तो रडला, त्याचं अंतःकरण कळवळ्याने भरलेलं आहे. प्रियांनो, आम्हाला सगळं माहित आहे, परंतु आम्ही अनुकरण करतो का? आम्हाला माहित तर सगळं आहे, परंतु आम्ही त्याप्रमाणे करतो का? हाच एक फार महत्वाचा प्रश्न आहे. ख्रिस्ती ही ओळख आम्हाला ख्रिस्ताचं अनुकरण करण्यासाठी उत्तेजन देते. ख्रिस्ताने क्षमा केली, आम्ही क्षमा पुष्कळदा करत नाही. ख्रिस्ताने प्रीती केली, निस्वार्थ प्रीती केली, आम्ही स्वार्थ बुद्धीने पुष्कळदा प्रीती करतो. ख्रिस्ताने प्रार्थना केली, आम्ही पुष्कळदा प्रार्थनेकडे दुर्लक्ष करतो. है ना? पुष्कळ गोष्टी आम्हाला त्यामध्ये सांगता येतील. ख्रिस्ताने चमत्कारही केलेत. तुम्ही म्हणाल, आम्ही काय पाळक आहोत का? सुवार्थिक आहोत का? आम्हाला काही विशेष दान मिळालेलं का चमत्कार करण्यासाठी? पण तो आम्ही विसरून जातो की विश्वासणाऱ्यांना हा अधिकार दिलेला आहे की ते दुखण्याचा स्पर्श करतील आणि आजारी बरे होतील. हे काही फक्त विशिष्ट लोकांना नाही दिलेलं, हे सर्व विश्वासणाऱ्यांसाठी आहे. परंतु पुष्कळदा आम्ही ते समजून घेत नाही, त्याचा उपयोग, त्याचा वापर आम्ही आमच्या जीवनामध्ये करत नाही. आम्हाला ख्रिस्ताचं अनुकरण करणारे बनायचं आहे. ख्रिस्ती ही ओळख आम्हाला ख्रिस्ताचं अनुकरण करण्याकरिता त्या ठिकाणी प्रियांनो अनुकरण करण्याकरिता आम्हाला ती त्या ठिकाणी उत्तेजन देते. ख्रिस्ताचं अनुकरण करायचंय, जगाचं नाही. जगाच्या जीवनशैलीचं अनुकरण आम्हाला करायचं नाही. आम्हाला माहिती आहे ना, जगाच्या जीवनशैलीमध्ये, आता जीवनशैली म्हटल्यानंतर सर्वच काही आलं, सर्वच काही आलं त्याच्यामध्ये. मग आमचं पेहराव पण आला, आमचं फॅशन, आमची स्टाईल, आम्हाला कसं राहायला आवडतं, आम्हाला कसे कपडे घालायला आवडतात, काय काय सगळं सगळं त्या ठिकाणी आलं. जगातली फॅशन माहिती आहे तुम्हाला, बदलत राहते. उपदेशक देखील काय म्हणतो, जे होऊन गेलं तेच काय होणार आहे?
रिपिटेशन आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. वारंवार तेच, पुन्हा आणि पुन्हा तेच. प्रियांनो, मी तुम्हाला ह्या गोष्टीचं उत्तेजन देईल. तुम्हाला हवे तसे कपडे घाला, तुम्हाला हवे तसे केस करा, तुम्हाला हवं तसं स्टाईल करा, फॅशन करा, परंतु जर त्यामुळं तुमची ख्रिस्ती ही ओळख जर बिघडत असेल तर त्याचा तुम्हीच विचार करा की तुम्ही काय स्वीकारायचं आहे आणि काय नाही. कारण हा तुमचा आणि माझा वैयक्तिक अधिकार आहे. कोणी आम्हाला हे सांगू शकत नाही की तुम्ही असे कपडे नका घालू. कोणी आम्हाला सांगू शकत नाही. तो आमचा वैयक्तिक अधिकार आहे. परंतु आमच्या अधिकाराचा वापर करत असताना जर आम्ही आमची ओळख जर सांभाळली नाही तर त्याचे परिणाम देखील चांगले नाहीत. त्याचे परिणाम देखील वाईट आहे. आदाम हवेला अधिकार होता, परंतु आज्ञाकडं दुर्लक्ष करण्यात आलं. ते फळ तोडून खाण्याचा अधिकार होता, त्यांना ते निवड स्वातंत्र्य देण्यात आलेलं होतं, परंतु त्या निवड स्वातंत्र्याबरोबर जी आज्ञा त्या ठिकाणी देण्यात आलेली होती ती आज्ञा दुर्लक्षित केल्या गेली. पुष्कळदा ज्यावेळेस आम्ही आमच्या निवड स्वातंत्र्याचा, ज्यावेळेस आम्ही आमच्या अधिकाराचा वापर करतो, पुष्कळदा आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये त्याच्याशी संबंधित ज्या आज्ञा पालन आहेत किंवा ज्या आज्ञा आम्हाला दिलेल्या आहेत त्याकडं पुष्कळदा आम्ही दुर्लक्ष करतो. प्रियांनो, ख्रिस्ताचं अनुकरण करण्याद्वारे, ख्रिस्ताच्या मागे जाण्याद्वारे आम्हाला ही नवीन ओळख प्राप्त होते. ख्रिस्ती हे नाव आम्हाला प्राप्त होतं. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? तुम्ही माझ्या मागे या, म्हणजे मी तुम्हाला काय बनवीन? तुम्ही आता मासे धरणारे आहात. तुम्ही काय धरणारे व्हाल? माणसे धरणारे व्हाल. एक नवीन ओळख, मासे धरणारे. आता ते माणसे धरणारे झालेले आहेत. ख्रिस्ताकरिता लोकांना देवाच्या राज्यामध्ये घेऊन येणारे झालेले आहेत. प्रियांनो, ही ओळख, मग देवाची मुले होणे, देवाची लेकरं असणे, ही ओळख, ख्रिस्ती ही देखील एक ओळख. प्रियांनो, ही ओळख आम्हाला या जगामध्ये इतरांपेक्षा वेगळं करते आणि ही तुमची आणि माझी जबाबदारी आहे की आम्ही त्याकडं विशेष लक्ष आमच्या जीवनामध्ये द्यायला पाहिजे. मला माहिती आहे की पुष्कळदा या जगामध्ये गेल्यानंतर अनेक गोष्टी त्या ठिकाणी आहेत, पुष्कळदा बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी आहेत, परंतु देवाचा आत्मा, देवबापाचं वचन, त्याचं सामर्थ्य तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्या ठिकाणी पुरेसं आहे. जर आमची इच्छा असली तर आम्ही एक प्रभावी ख्रिस्ती जीवन या ओळखींच्या माध्यमातून या जगाच्या समोर आम्ही ठेवू शकतो. परमेश्वर देवबाप तुम्हाला या वचनांच्या द्वारे आशीर्वादित करो. या आपले डोळे आपण बंद करूया आणि आज पुन्हा एकदा आपल्या स्वतःला आपण विचारूया. आत्मपरीक्षण यावेळेस आपण करूया. मी देवाचं लेकरू आहे, मी देवाचा मुलगा, मी देवाची मुलगी आहे. मी पूर्वी नव्हतो, परंतु ख्रिस्ताच्या येण्याद्वारे आता हा अधिकारही मला मिळाला आणि माझं स्थानही बदलण्यात आलेलं आहे. त्यासाठी आम्ही देवाचे आभार मानू शकतो. एक नवीन नाव मला प्राप्त झालेलं आहे. ख्रिस्ती हे नाव मला प्राप्त झालेलं आहे. हे नाव मला जगापासून वेगळं करतं. हे नाव मला ख्रिस्ताचं अनुकरण करण्याकरिता उत्तेजन देतं. मला सगळं माहित आहे, परंतु मी ते करत आहे काय? मी ते करीत आहे काय? जर तुम्हाला प्रभावी ख्रिस्ती जीवन जगायचं असेल तर प्रियांनो, जी ओळख ख्रिस्तामध्ये प्राप्त होते ती प्रखरतेने जगासमोर ठेवा. कदाचित जग तुमचा छळ करेल, कदाचित जग तुमचा द्वेष करेल, कदाचित तुमचं शारीरिक आर्थिक नुकसान होईल, परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा. जर आम्ही स्थिर राहिलोत तर हे जग प्रियांनो त्या ख्रिस्ताकडं ओढल्या जाईल. हे जग ख्रिस्ताकडं ओढल्या जाईल. हे जगच त्यांच्याही लक्षात येईल की यांच्या ठाई ख्रिस्त आहे. प्रभू तू सहाय्य कर. पवित्र देव बापा, आज
पुन्हा एकदा आम्ही स्वतःला तुझ्या समोर नम्र करतो प्रभू, आणि तुझी क्षमा आम्ही मागतो. कारण पवित्र देव बाप्पा, या जगामध्ये आम्ही राहत असताना या जगातील सर्व गोष्टींमध्ये पुष्कळदा आम्ही एवढं गुंतून जातो की प्रभू तुझ्यामध्ये मिळालेली ती नवीन ओळख आम्ही दुर्लक्षित करतो. पुष्कळदा आम्ही या जगाबरोबर समरूप होतो. पुष्कळदा जगाची जीवनशैली आम्ही आत्मसात करतो प्रभू, तो आम्ही हे विसरून जातो की त्यामुळं ख्रिस्ती प्रभाव हा प्रभावित होतोय. तू आमचं सहाय्य कर प्रभू, तू आमचं सहाय्य कर, आमची क्षमा कर. आणि जेव्हा या जगामध्ये तू मंडळीला या जगापासून वेगळं करून ठेवलेलं आहे प्रभू, आमची जीवनशैली ही ख्रिस्ताची असावी, तुझं अनुकरण करणाऱ्या आम्ही असावेत पवित्र देई बापा. आणि त्याद्वारे आम्हा प्रत्येकाच्या जीवनातून ख्रिस्ताचा प्रभाव इतरांवरती पडावा, याकरिता आम्ही स्वतःला तुझ्या हातांमध्ये सोपवितो. तुझं मनापासून आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. प्रार्थना आमचा प्रभेश्वर याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. आज आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणोकोस तर आम्हास वाईटापासून सोडे. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहेत. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्मेची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदुदित असो. आमेन.